मी आज परभणी बाजारपेठेत आलो असता 5-7 दुकानं फिरलो मी. 5-7 दुकानावर गेल्यानंतर त्यांना मी युरियाविषयी विचारणी केली. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा युरिया आहे. मग आता मी त्यांना भाव विचारल्यानंतर ते म्हणले बाबा 360 रुपये आहे. मी म्हणला नाही, ते 266 रुपयेच आहे. तर ते बोलले की नाही नाही म्हणे 360 असत तर मिळतंय. मी म्हणलं बाबा पक्क बिल द्या. तर ते बोलले नाही नाही पक्क बिल नाही म्हणे, पक्क बिल जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला युरिया भेटत नाही. बाकीचे दुकानदार काय म्हणले? बाकीचे दुकानदार पण हाच बोलले. 366 रुपये असन 360 रुपये तर खत भेटत नाही तर भेटणार नाही बोलले. मी आज खत खरेदीसाठी परभणी बाजारपेठेत आलो असता युरिया खतासाठी मी कमीत कमी 5 ते 6 दुकानावर जाऊन आलेलो आहे. कुठेही खत भेटत नाही युरिया, आणि एका दुकानावर खत भेटायला लागले तर तिथं 360 रुपये थैलीचा रेट सांगत आहेत, आणि मूळ प्रशासनाचा रेट जो आहे 266 रुपये प्रति बॅगच्या प्रमाणे शासनाचा रेट आहे. पण मी त्यांना म्हणले की तुम्हाला 360 रुपयाप्रमाणे मी पैसे देईल, पण पक्क बिल तुम्ही देताय का? तर त्यांनी सांगितले की पक्के बिल भेटणार नाही. तुम्हाला जर पक्के बिल पाहिजे असले तर आमच्याकडे तुम्हाला खत भेटणार नाही. काय कारवाई करावी अशी? प्रशासनाने खताच्या संदर्भात आणि त्याच्या जमाखोरी विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये युरिया खतांचा तुटवडा असल्याचं बोललं जात आहे. एकूणच आतापर्यंत किती युरियाचा आपल्याकडे मेट्रिक टनचा साठा आलेला आहे, किती विक्री झाली, शिल्लक किती आपल्याकडे साठा आहे? आपल्याकडं 1 एप्रिल 2026 पासून 21,916 आपला खत साठा होता युरियाचा, आणि आपल्याकडं 31 मार्च 26चा शिल्लक साठा 12,141 मेट्रिक टन होता. असा एकूण साठा आपल्याकडं 34,137 मेट्रिक टन आपल्या जिल्ह्यासाठी होता. त्यातला विक्री आतापर्यंतचा जो विक्री झालेला साठा आहे तो 21,221 मेट्रिक टन आहे, आणि शिल्लक साठा आपल्याकडं 12,916 मेट्रिक टन आपल्याकडे युरिया अखेर शिल्लक आहे. आणि त्याच्या उपर पण आपल्याला खरीपामध्ये तुटवडा भासू नये युरियाचा, तर त्याच्यासाठी आपण काही संरक्षित साठा ठेवतो, त्याला आपण बफर साठा म्हणतो. असा बफर पण आपल्या जिल्ह्यासाठी 3,950 मेट्रिक टन आपल्या जिल्ह्याला प्राप्त आहे. तर त्यातला आपण 1,500 मेट्रिक टन हा रिलीज केलेला आहे. अजून आपल्याकडं 2,450 मेट्रिक टन शिल्लक आहे. तर तो साठा पण आपण जशी शेतकऱ्याची डिमांड येईल तसं त्या पद्धतीनं कुठं तुटवडा झाला तर त्या भागात आपण तो 15 ऑगस्ट पूर्वी रिलीज करतोय. कृत्रिम टंचाई जाणवते, कृत्रिम साठा कोणी करू नये याच्यासाठी काय उपाययोजना करण्यात आलेल्या प्रशासनाकडनं आणि कशी खबरदारी घेण्यात आली? कृत्रिम साठा करू नये याच्यासाठी आपण जिल्हा स्तरावर एक भरारी पथक तयार करण्यात आलेलं आहे, आणि त्याचे प्रमुख कृषी विकास अधिकारी आहेत आणि आमचे क्वालिटी कंट्रोलचे इन्स्पेक्टर आहेत, त्याचे सदस्य आहेत. तर त्याच्यामार्फत पण आपण जिल्हाभरात तपासणी करतोय. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ क्वालिटी कंट्रोलची विंग आहे, तर तिथं पण आपण त्या निरीक्षकामार्फत तपासणी करतोय, आणि याच्यामार्फत काटेकोर नियोजन आपण करतोय. कुठे कुणाला शेतकऱ्याला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा खतसाठा कुठं काय मिळत नसेल तर आपण त्याच्याविषयी पण एक ब्लॉक तयार केलेला आहे. प्रत्येक दुकानाच्या बाहेर QR कोड लावण्यात आलेले आहेत. आपल्याला तिथं सुद्धा त्या QR कोडवर लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यात किती खतसाठा उपलब्ध आहे वगैरे ह्या माहिती मिळेल आपल्याला. कृत्रिम टंचाई केली जाते असं टिंबऱ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे. त्या कृषी केंद्र चालकांवरती काय कारवाई केली जाते? आता जर तसं कुठं निदर्शनास आलं तर आम्हाला तुम्ही तो रितसर द्या. आम्ही त्यांच्या कायदेशीर कार्यवाही आहे, आपले क्वालिटी कंट्रोलचे जे ऍक्ट आहेत, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, त्याच्यानुसार नक्कीच त्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.